महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. विधानसभेची सध्याची सदस्य संख्या 286 असून प्रत्येक राज्यसभेच्या जागेसाठी 36 आमदारांचा मतांचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संख्याबळाचं गणित मांडलं जात आहे. महायुतीकडे एकूण 232 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपकडे कर्डिले यांच्या निधनानंतर 136 आमदार आहेत. त्यांना 3 जागा निवडून आणण्यासाठी 108 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे 28 अतिरिक्त मते उरतात. शिवसेनेकडे 56 आमदार असून 1 खासदार निवडून आणण्यासाठी त्यांना 36 मतांचा कोटा लागेल. त्यामुळे त्यांच्याकडे 20 अतिरिक्त मते राहतील. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे 40 आमदार असून 1 जागा मिळवण्यासाठी 36 मतांचा कोटा आवश्यक आहे. त्यांच्याकडे 4 अतिरिक्त मते आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 52 आमदारांचे आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडे 20 आमदार असून 1 जागेसाठी त्यांना 16 अतिरिक्त मतांची गरज आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 10 आमदार असून 1 जागेसाठी त्यांना 26 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. तर काँग्रेसकडे 16 आमदार असून 1 जागेसाठी त्यांना 20 अतिरिक्त मतांची गरज भासते आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.